नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अर्थव्यवस्था आशादायी चित्र दर्शवत असून आर्थिक सुधारणांमुळे आपण 7.3% विकासदर गाठू शकतो. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. सीमेपलीकडचा दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही. भूप्रदेशात घुसखोरी अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न खंबीरपणे निपटून काढला जाईल. राष्ट्रपती. देशाचा उद्या 69वा स्वातंत्र्य दिन. देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी संचालक मंडळ विभाग स्थापनेबरोबरच इंद्रधनुष योजनाही सुरू करणार अरुण जेटली. सरकारनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना महिन्याभरात अर्थसहाय्य केलं नाही तर जेल भरो आंदोलनाचा शरद पवार यांचा इशारा. वस्तू सेवा कर विधेयकाचं श्रेय भाजपाला मिळू नये यासाठीच काँग्रेसनं संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. मुख्यमंत्र्यांचा आरोप. चलन फुगवट्याचा दर घसरला. मुंबई शेअर बाजारात सकारात्मक पडसाद. निर्देशांकाची 518 अंकांची उसळी. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल विजयी. भारताचं कांस्य पदक निश्चित. आणि गॉल क्रिकेट कसोटी निर्णायक अवस्थेत भारताला विजयाची संधी. रहाणेचा एकाच कसोटीत 8 झेल घेण्याचा विश्वविक्रम. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. स्वातंत्र्य दिनाच्या 68व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं. अर्थव्यवस्था भविष्यातलं आशादायी चित्र दर्शवत असून भारत गाथेचा नवा अध्याय लिहिला जाण्याची प्रतीक्षा आहे. उल्हासदायी बाब म्हणजे थोड्याशा घसरणीनंतर 2014-15 मध्ये आपण 7.3% विकासदर गाठला आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या 68व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी राष्ट्राला संबोधित केलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्वप्रथम देशातल्या आणि जगभरातल्या भारतीयांना शुभेच्छा दिल्या. तसंच सशस्त्र दल, निमलष्करी दल, अंतर्गत सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या. नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचं तसंच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. लोकशाहीच्या आपल्या संस्था दडपणाखाली असून संसद चर्चेच्या व्यासपीठाऐवजी आखाडा बनत चालली आहे. लोकशाहीच्या संस्था जर दडपणाखाली असतील तर जनतेनं आणि राजकीय पक्षांनी गांभीर्यानं विचार करायची वेळ आली आहे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. मानव आणि निसर्ग यांच्यातली परस्पर पूरकता आपण राखली पाहिजे. उदार असलेल्या निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं होणारा प्रकोप विध्वंसक बनून मोठ्या प्रमाणावर जीविताचा आणि संपत्तीचाही नाश करू शकतो. आताही देशाचा बराचसा भाग पुराच्या तडाख्यातून मोठ्या कष्टानं सावरतो आहे. बाधितांना तातडीनं मदत पुरवण्याबरोबरच पाणी टंचाई आणि पूर या दोन्हीच्या व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचीही गरज असल्याचं प्रतिपादन प्रणव मुखर्जी यांनी यावेळी केलं. शांतता, मित्रता आणि सहकार्य विविध राष्ट्र आणि जनतेला जोडतात. आपलं हित वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं जगभरात आपण प्रगती करत आहोत. त्याचवेळी आपल्या नजीकच्या शेजाऱ्यांमध्ये सद्भावना आणि भरभराटीसाठीही भारत कार्य करत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातला दीर्घकालीन प्रलंबित भूसीमा मुद्दा आता निकालात निघाला आहे. आपण जेव्हा स्वेच्छेनं मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा जाणीवपूर्वक केली जाणारी चिथावणीखोर कृत्य आणि बिघडवणाऱ्या सुरक्षा वातावरणाकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. सीमापार चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी गटाचं भारत लक्ष्य ठरलं आहे. हिंसेची भाषा आणि विघातक मार्गाशिवाय या दहशतवाद्यांना ना कोणता धर्म आहे ना कोणतीही विचारधारा. भारताशी शत्रुत्व राखणाऱ्या शक्तींनी आपल्या भूमीचा वापर करता कामा नये याबाबत आपल्या शेजाऱ्यांनी खातरजमा करायला हवी. दहशतवाद कदापि खपवून न घेण्याचं आपलं धोरण कायम असून दहशतवाद हे राष्ट्राचं धोरण म्हणून वापरण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही उधळून लावू. आमच्या भूप्रदेशात घुसखोरी करण्याचा किंवा अराजक निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा खंबीरपणाने निपटारा केला जाईल असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात स्पष्ट केलं. आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्याला पकडणाऱ्या बहादूर नागरिकांचीही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात प्रशंसा केली आहे.
देश उद्या 69वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजधानी दिल्लीत जवळपास 40,000 सुरक्षारक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरात सुमारे 500हून अधिक सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. विशेष करून नुकत्याच जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसंच पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना लक्षात घेता सीमेवर पोलिसांसह निमलष्करी दलही तैनात करण्यात आलं आहे. राज्यात मुंबईसह सर्व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. संवेदनशील भागात सशस्त्र दल तैनात करण्यात आलं असून गावागावात C-60चे जवान तसंच महाराष्ट्र छत्तीसगड सीमा, भामरागड, अहेरी, धानोरा, एटापल्ली या भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुमारे 5,000 जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यपद्धती सुधारण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी बँक संचालक मंडळ विभागाची स्थापना सरकार करणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा, वित्त मंत्रालयाचे सचिव हसमुख अढिया उपस्थित होते. बँकिंग क्षेत्राची परिस्थिती काही गंभीर अथवा धोकादायक बनली आहे असं अजिबात नाही. मात्र बँकेच्या कामकाजातील प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यावर काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही राज्यातील ऊर्जा क्षेत्रातही सुधारणा करून आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे, असं जेटली यांनी यावेळी सांगितलं. बँकांच्या सर्वंकष विकासासाठी इंद्रधनुष योजना राबवली जाणार असून सार्वजनिक बँकांसाठी सरकार लवकरच 20,000 कोटींचं भांडवल उपलब्ध करून देणार आहे. बँकांमध्ये मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती धोरणाविषयी सरकार लवचिकता आणणार असल्याचं केंद्रीय वित्त सचिव अढिया यांनी यावेळी सांगितलं. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्ण वाया तर गेलाच, शिवाय आता दुबार पेरणीची शक्यता नाही. अशा परिस्थितीत सरकारनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना 14 सप्टेंबरपर्यंत अर्थसहाय्य केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर जेल भरो आंदोलन करणार, अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार 3 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उस्मानाबादमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार मोर्चात सहभागी झाले होते. मजुरांच्या हाताला काम, पिण्यासाठी पाणी तसंच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 30,000 रुपये अर्थसहाय्य करावं, अशा मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत झालं असतं तर महाराष्ट्राला 20,000 कोटींचा तसंच देशाला 2 लाख कोटींचा फायदा झाला असता आणि याचं सारं श्रेय भाजपाला मिळालं असतं. नेमक्या याच भीतीपोटी काँग्रेसनं संसद चालू न देण्याचा पवित्रा घेतला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस लोकसभा निवडणुकीतला आपला पराभव पचवू शकत नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसनं संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्यानं देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी विधेयकं रखडल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस पक्षानं यूपीएच्या सत्तेच्या काळामध्ये देशाची तिजोरी लुटण्याचं काम केलं आणि आता त्या काळात तर तिजोरी लुटलीच, पण आता अप्रोक्षपणे पुन्हा तिजोरी लुटण्याचं काम चाललं आहे आणि जीएसटी सारखे बिल त्या ठिकाणी थांबवून देशाच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा थांबवण्याचं पाप हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं चाललं आहे. काँग्रेसच्या या कृतीचा निषेध म्हणून येत्या 16 ऑगस्टला भाजपाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन पुकारण्यात येईल आणि काँग्रेसचं देशहितविरोधी कृत्य जनतेसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं वस्तू आणि सेवा कर विधेयक काँग्रेस खासदारांनी गोंधळ माजवल्यानं रखडलं. यामुळे देशातल्या जनतेसमोर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असल्याचं मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली यांनी पुण्यात आज व्यक्त केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच नवी दिल्लीत 23 ऑगस्टला दहशतवादासंदर्भातल्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची गेल्या महिन्यात रशियात भेट झाली होती, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चेचा निर्णय झाला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवलेत. या पार्श्वभूमीवर आपण काश्मीरी लोकांचा स्वातंत्र्यासाठीचा न्याय्य लढा रोखून धरणार नाही, असंच पाकिस्ताननं म्हटलंय. भारताशी आपल्याला सामान्य आणि सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत, असंही पाकिस्तानचे भारतासाठीचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी म्हटलंय. 23 तारखेला होणाऱ्या बैठकीत भारताकडून दहशतवादासंदर्भात ठोस पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये गुरदासपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल या बैठकीत भारत ठोस भूमिका घेईल, अशी चिन्ह आहेत. चलन फुगवट्याच्या दरात जुलै महिन्यात घसरण झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. जूनमध्ये उणे 2.4% इतका असलेला हा दर जुलै महिन्यात उणे 4.5% इतका नोंदला गेला. भाज्या आणि इंधन स्वस्त झालंय, मात्र डाळी, दूध, खाद्यतेल, अंडी, मटण आणि मासे अजूनही महागच आहेत. महागाई कमी झाल्याचे सकारात्मक पडसाद आज मुंबई शेअर बाजारातही उमटले. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँक प्रमुख दरात कपात करेल अशी शक्यता वाढल्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 517.78 अंकांची वाढ झाली आणि तो 28,067.31 बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 162.7 अंकांनी वधारून 8,518.55 बंद झाला. स्थावर मालमत्ता, आरोग्य, बँक, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्यानं गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त मुंबई इथे विविध देशांचे वाणिज्य दूत आणि महत्वाच्या व्यक्तींसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. भारतातील लोकसंख्येत तरुणांची संख्या मोठी असून तरुणाई हेच देशाचं भविष्य आहे. युवा शक्तीच्या माध्यमातून भारत जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक संजीव दयाल, पोलीस आयुक्त राकेश मारिया यावेळी उपस्थित होते. फुलपाखरू हा जैवविविधतेतला महत्त्वपूर्ण घटक. निसर्गात फुलपाखराची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ब्ल्यू मॉर्मॉन या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा मान मिळाला आहे. हे फुलपाखरू ठाणे जिल्ह्यातल्या फुलपाखरू उद्यानाचीही शान ठरलं आहे. पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशानं प्रत्येक देश आपला राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल घोषित करीत असतो. देशात कोणत्याही राज्यानं अद्याप राज्य फुलपाखरू घोषित केलं नाही. मात्र राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला हा मान मिळाला आहे. ब्ल्यू मॉर्मॉन हे गडद निळ्या रंगाचं फुलपाखरू असून त्याच्या पंखांवर खालच्या बाजूनं असलेल्या पांढऱ्या रंगामुळं आणि उठावदार काळ्या ठिपक्यांमुळं ते अतिशय गोंडस दिसतं. ठाण्यातल्या ओवळे गावातल्या उद्यानात ब्ल्यू मॉर्मॉन फुलपाखरू सध्या दिसत आहे. साधारणतः ब्ल्यू मॉर्मॉन हे बटरफ्लायचं खाद्य वनस्पती, लिंबू आणि लिंबू व्हरायटीज ही बटरफ्लायज त्याची खाद्य वनस्पती आहे आणि त्या लिंबाच्या जातींवर ब्ल्यू मॉर्मॉन अंडी टाकत असतं. मोस्टली ब्ल्यू मॉर्मॉन हे जंगल एरियातलं बटरफ्लाय ते मोस्टली जुलै नंतर आपल्या शहरामध्ये बॉम्बे साईडला दिसायला लागतं आणि ते पूर्ण महाराष्ट्रात दिसतं. ब्ल्यू मॉर्मॉन हे बटरफ्लाय आपल्या गार्डनमध्ये गेली 10 ते 15 वर्ष दिसते. या दिवसात फुलपाखरं आणि त्यांना पोषक ठरणारी झाडं या बाबींचा अभ्यास करून ओवळे गावातलं उद्यान उभारलं गेलं आहे. या उद्यानात फुलपाखरांच्या 138 विविध जातीही पाहायला मिळतात. सुदृढ पर्यावरण आणि निसर्गाचं द्योतक असलेल्या फुलपाखरांचं संवर्धन केल्यास निसर्ग सौंदर्य अबाधित राखण्यास मदत होईल हे निश्चित. 3% निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची सतत मागणी करूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंगांचा मोर्चा आज सोलापुरात महानगरपालिका, छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
1995चा कायदा आहे. आता 10-15 वर्ष झाली यांचा हक्काचा 3% निधी सुद्धा खर्च होत नाही. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही काही वेगळा निधी मागतो असा नाहीये. अत्यंत आम्ही दुर्दैवी गोष्ट समजतोय का हा आमचा हक्काचा निधी खर्च करण्यासाठी आंदोलन करावं लागतं. राज्य संस्थांनी एकूण निधीच्या 3% निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करणं बंधनकारक असून जो खर्च करण्यात यावा त्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी करूनही संबंधित यंत्रणांनी लक्ष दिलेलं नाही. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक आंदोलनं केल्यानंतर निधी खर्च करण्याबाबतचं आश्वासन दिलं होतं. आम्ही आंदोलन मागे घेऊनही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. अपंगांना अपंगत्वाचे ऑनलाईन दाखले देण्याची मागणी सातत्यानं करूनही जिल्हा रुग्णालय याकडे लक्ष देत नाही. याउलट पैसे घेऊन अपंगत्व नसलेल्यांना 40%पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे दाखले दिले जात असल्याचा आरोपही आमदार कडू यांनी यावेळी केला. पुण्यात दुचाकी वाहनांचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने दुचाकीस्वार हेल्मेट वापरायला टाळाटाळ करतात. दुचाकीच्या अपघातात डोक्यावर केवळ हेल्मेट न घातल्यानं अनेक जणांचे मृत्यू ओढवले आहेत. त्यामुळे पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं आजपासून 19 ऑगस्टपर्यंत जनप्रबोधनपर अभियान हाती घेतलं आहे. याची धुरा प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हाती आहे. पुण्यात जवळजवळ 75% अपघात हे दुचाकीस्वारांचे होतात. यामध्ये डोक्याला मार लागून मृत्यू पावलेल्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. या दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट घातलं असतं तर यातील 62% दुचाकीस्वार वाचले असते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर गेली 25 ते 26 वर्ष हेल्मेट वापराबद्दल विविध मार्गांनी जनजागृती करतायत. कधी आपल्या व्यंगचित्रातून, कधी भाषणातून, तर कधी रेषांच्या फटकाऱ्यातून. त्यानेच या हेल्मेट वापराबद्दल जनप्रबोधनपर अभियान हाती घेतलंय. ते म्हणाले की पुणेकरांना अधिक सांगणं योग्य नाही, पण हेल्मेट न वापरल्यानं मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. यासाठी आपण स्वखुशीनं हेल्मेटचा वापर वाढवावा. साखर कारखान्यांच्या FRP दरामध्ये सामंजस्याची भूमिका घेणार असं आश्वस्त करत नवीन हंगामासाठी गरज पडल्यास साखर कारखान्यांच्या नव्या कर्जासाठी शासन राज्य सहकारी बँकेला हमी देईल अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कराड इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टोल संदर्भात बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत असलेले टोल येत्या 3 महिन्यात बंद करून केंद्र सरकारकडे टोलबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचं पाटील म्हणाले. कोल्हापूरमधला टोल महिन्याभरात रद्द केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गेल्या 2 महिन्यापासून अहिंसेच्या मार्गानं शांततेत चाललेल्या माजी सैनिकांच्या आंदोलनात पोलिसांनी मारहाण करून त्यांना तिथून हाकलून लावलं. या घटनेचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध व्यक्त करून आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कासाठी आंदोलन करण्याकरता सरकारनं जंतर मंतरची जागा निश्चित केली आहे. पोलिसांनी जबरदस्तीनं माजी सैनिकांचं आंदोलन उधळून लावलं. ही लोकशाहीचा गळा घोटणारी घटना आहे. जुलमी इंग्रजांची हुकुमशाही आणि आमची लोकशाही यात काय फरक असा सवालही हजारे यांनी केला आहे. मुंबई उपनगरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या पात्र झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करताना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नियमानुसारच MIDCनं करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. आज मंत्रालयात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात MIDCच्या भूखंडावर झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण झालं आहे. उपनगरातील MIDCच्या भूखंडावरील झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना SRAच्या नियमांचं पालन करून MIDCने पुनर्विकास प्रकल्प विकसित करावा आणि उर्वरित महाराष्ट्रातील MIDC भूखंडावरील झोपडपट्टीचं पुनर्वसन करताना त्या प्राधिकरणाच्या नियमांचं पालन करून हे प्रकल्प MIDCनं विकसित करावे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आज आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्या आहे. या निमित्तानं नाशिकमधल्या साधूग्राम परिसरातील विविध मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी आज भक्तांची रीघ लागली. देश-विदेशातून आलेले संत महंत, भाविक आणि प्रशासनाचे प्रतिनिधी भजन, भक्तिगीतं आणि संकीर्तनामध्ये जागणाऱ्या जागरामध्ये तल्लीन झाले. दूरवरून आलेल्या भाविकांना आर्थिक व्यवहारांसाठी पायपीट करावी लागू नये यासाठी परिसरात ATM केंद्रांची उभारणीही करण्यात आली आहे. मुंबईच्या शिवाजी शिक्षण संस्थेतही यानिमित्त दीपपूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 500हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे चिनी माती, दगड अशा विविध धातूंचे 1000हून अधिक दिवे यावेळी लावण्यात आले.
तसंच विद्यार्थ्यांकडून संस्कृत श्लोकांचं पठणही करण्यात आलं. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी यासाठी दिव्यांकडे एकटक पाहत एकाग्रता कौशल्य वाढीचं प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात आलं. दिव्याप्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याण कार्यासाठी वेचणाऱ्या महात्म्यांचं स्मरण या दिवशी करावं असा मोलाचा संदेश यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम समिती शिवाजी शिक्षण संस्थेचे निमंत्रक शरद फाटक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. राज्याची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दहीहंडी उत्सवाला राज्य शासनानं साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. दहीहंडी वर्षानुवर्ष चालत येणारी परंपरा आणि संस्कृतीचं जतन करणारा एक मराठमोळा सण. या खेळाची पार्श्वभूमीही मोठी रोचक आहे. मुंबईत गिरण्यांच्या सुवर्ण काळातली गोष्ट. गिरण गावातले चाकरमानी फावल्या वेळात कुस्ती, आट्यापाट्या, कबड्डी असे मैदानी खेळ खेळत असत. त्यांनीच या खेळाचा शोध लावला. जास्तीत जास्त 4 थरांचा मनोरा रचला जायचा. भक्कम, शिस्तबद्ध हीच खेळाची परंपरा. मात्र हळूहळू या खेळाचं रूपांतर जीवघेण्या स्पर्धेत होऊ लागलं. थर वाढतील तशी बक्षीसही लाखांनी वाढू लागली. दरवर्षी वाढत जाणारे थर, त्यामुळे गोविंदांना होणारे अपघात आणि मृत्यूंमुळे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी हा सण वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लाखोंची बक्षिसं मिळवण्यासाठीचा गोविंदा पथकांचा हव्यास आणि त्यासाठी करण्यात येणारं राजकारण यात बिचाऱ्या गोविंदांचं मरण होतं. युवक युवती मोठ्या प्रमाणात या खेळात सहभागी होत असतात. दहीहंडी खेळण्यासाठी रचण्यात येणारे मानवी मनोरे चित्तथरारक असतात. या मनोऱ्यांच्या माध्यमातून साहस, जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमता या भावना वाढीच लागतात. अशा या राज्याची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे गोविंदांना सर्वच बाबतीत सुरक्षितता मिळावी हीच अपेक्षा. दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनानं आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. समितीच्या शिफारशीनुसार शासनानं दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याची नुकतीच घोषणा केली. या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आमदार शेलार आज उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. इंडोनेशियातल्या जकार्ता येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं उपांत्य फेरीत आज विजय मिळवून देशाला कांस्य पदक मिळवून दिलंय. सायनानं चीनच्या वांग यहानचा 21-15, 19-21, 21-19 असा पराभव केला. या स्पर्धेत सायना नेहवालला आता इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्री हिच्याशी पुढचा सामना खेळावा लागणार आहे. क्रिकेट. श्रीलंकेत गॉल इथे भारत आणि श्रीलंका यांच्यातला मालिकेतला पहिला कसोटी सामना आज 3ऱ्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोचला असून भारताला विजयाची संधी निर्माण झाली आहे. भारताला विजयासाठी फक्त 176 धावांची आवश्यकता असून आज खेळ संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 1 बाद 23 धावा झाल्या होत्या. सामन्याचे अजून 2 दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज श्रीलंकेचा दुसरा डाव 367 धावात आटोपला. दरम्यान आज अजिंक्य रहाणेच्या नावावर कसोटीतला एक अनोखा विश्वविक्रम जमा झाला. एकाच कसोटीत 8 झेल घेणारा तो पहिला क्षेत्ररक्षक ठरला आहे. श्रीलंकेचा संघ तंबूत परतवण्यासाठी हे झेल दोन्ही डावात महत्वाचे ठरले. त्यांनी पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 5 झेल घेतले. आणि आता पाऊस आणि हवामानाची बातमी. गडचिरोली जिल्हा आणि परिसरात आज जोरदार पाऊस झाला. चामोर्शी, आरमोरी आणि अहेरी या 3 तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 7,672 घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या परिसरात जोरदार वृष्टी झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीसह खोब्रागडी, गाढवी, कठाणी, सती आणि चुलबंद या लहान नद्यांनाही पूर आलाय. कठाणी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे गडचिरोली नागपूर मार्ग बंद झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 32 आणि 24. पुणे 30 आणि 22. औरंगाबाद 30 आणि 23. नाशिक 28 आणि 22.
कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 25, सोलापूर 35 आणि 23 आणि अमरावती कमाल 27 आणि किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्था आशादायी चित्र दर्शवत असून आर्थिक सुधारणांमुळे आपण 7.3% विकासदर गाठू शकतो, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. सीमेपलीकडचा दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही. भूप्रदेशात घुसखोरी, अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न खंबीरपणे निपटून काढला जाईल, राष्ट्रपती. देशाचा उद्या 69वा स्वातंत्र्य दिन, देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी संचालक मंडळ विभाग स्थापनेबरोबरच इंद्रधनुष योजनाही सुरू करणार अरुण जेटली. सरकारनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना महिन्याभरात अर्थसहाय्य केलं नाही तर जेल भरो आंदोलनाचा शरद पवार यांचा इशारा. वस्तू सेवा कर विधेयकाचं श्रेय भाजपाला मिळू नये यासाठीच काँग्रेसनं संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही, मुख्यमंत्र्यांचा आरोप. चलन फुगवट्याचा दर घसरला, मुंबई शेअर बाजारात सकारात्मक पडसाद, निर्देशांकाची 518 अंकांची उसळी. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल विजयी, भारताचं कांस्य पदक निश्चित. आणि गॉल क्रिकेट कसोटी निर्णायक अवस्थेत भारताला विजयाची संधी, रहाणेचा एकाच कसोटीत 8 झेल घेण्याचा विश्वविक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमामुळे सकाळच्या 8:30च्या बातम्या उद्या सकाळी 9 वाजता प्रक्षेपित होणार आहेत. बातम्यांनंतर 9:15 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचं प्रक्षेपण होईल. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.